मुंबईत एक मोठी चोरी उघडकीस आली आहे. रात्रीच्या वेळी एक टोळके जोगेश्वरी परिसरात एमटीएनएलची केबल चोरत होते. त्यांनी जमिनीतून केबल बाहेर काढली. जोगेश्वरीत एमटीएनएल कंपनीच्या 1 कोटी रुपयांची केबल चोरीचा पर्दाफाश. आंबोली पोलिसांची मोठी कारवाई. जोगेश्वरी पश्चिम येथील अहमद उमरभॉय मेमन कॉलनी, फारुख हायस्कूल फॉर गर्ल्स आणि फारुख कॉलेज समोरील एसव्ही रोड परिसरातून तब्बल 1 कोटी रुपयांची एमटीएनएल केबल चोरी प्रकरण उघडकीस आले आहे. आंबोली पोलीस व एमटीएनएल अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करून या प्रकरणात 1 जेसीबी, 2 लॉरी आणि 786 क्रमांकाची इनोव्हा राजकीय व्यक्तीची गाडी जप्त केली आहे. या कारवाईत एक राजकीय व्यक्तीसह एकूण 10 जणांना अटक करण्यात आली असून तब्बल 25 आरोपी फरार झाले आहेत. चोरीस गेलेली जवळपास 1 कोटी रुपयांची केबल घटनास्थळावरूनच पोलिसांनी हस्तगत केली आहे. आंबोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असून झोन 9चे डीसीपी दीक्षित गेराम यांनी सर्व फरार आरोपी तसेच मुख्य सरगण्याला गजाआड करण्यासाठी विशेष पथकाला सूचना दिल्या आहेत. मुंबईतील या केबल चोरीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी केबल चोरी करणाऱ्या लोकांना पकडले तेव्हा त्यांनी एका माणसाने या ठिकाणी आम्हाला काम करण्यासाठी आणल्याचे सांगितले. या केबल चोरीशी कोणत्या राजकीय नेत्याचे कनेक्शन आहे याची चर्चा आता रंगली आहे.